आता मी नवीन फॉर्म भरत आहे. मी कंटिन्यू या बटनावर क्लिक केलं असता मी मूलभूत माहिती या स्क्रीनवर येतोय. या फील्ड परत भरलेल्या असणार आहेत. मी इथं नाव माझं टाईप करतोय. हे नाव जे आहे ते रिस्पॉन्डंटचं आहे. त्याच्यानंतर जात हा प्रश्न आपण विचारणार आहोत. जातीमध्ये क्लिक केलं असता त्या बटनावर इथे आपल्याला पूर्ण जातींची लिस्ट दिसणार आहे. आता याच्यामध्ये मी मराठा असं टाईप केलं असता पूर्ण जातींची लिस्ट येते. याच्यामधलं मी मराठा असं सिलेक्ट केलं असता पुढचा प्रश्न ओपन होतोय. A3 पत्ता मी संक्षिप्त पत्ता देणार आहे इथे. त्याच्यानंतर पिनकोड विचारला जातोय. पिनकोड हा 6 आकडी असला पाहिजे. गाव, तालुका आणि जिल्हा भरायची आवश्यकता नाही, तो भरलेलाच येईल. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे गाव दुर्गम भागात आहे का. शहरात राहणाऱ्या लोकांसाठी याचं उत्तर नाही. गावाकडच्या लोकांसाठी, गावामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी याचं उत्तर होय किंवा नाही असं असेल. तर मी याचं उत्तर नाही असं सिलेक्ट केलं असता पुढचा प्रश्न आधार कार्ड आहे का, याचं उत्तर होय किंवा नाही. होय म्हटल्यास मला पुढचा प्रश्न येतोय आधार कार्ड असल्यास त्याचा आधार क्रमांक ऐच्छिक इथे 12 आकडी नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोबाईल क्रमांक. इथे मोबाईल क्रमांक त्या व्यक्तीचा द्यायचा आहे. जर त्या व्यक्तीकडे मोबाईल क्रमांक नसेल तर त्याला विचारायचं आहे की त्याच्या घरच्या लोकांपैकी कोणाचाही मोबाईल नंबर तो घ्यायचा आहे. जर तो मोबाईल नंबर देण्यास असमर्थ असेल तर आपण 10 वेळा 9 असं टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी हा प्रश्न आहे. तुम्ही मराठा आहात का. वरती मी मराठा असं सिलेक्ट केल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर होय असं असेल. प्रश्न A13 आपण कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी आहात का. याचं उत्तर जर समजा मी कुणबी मराठा असं क्लिक केलं असता प्रश्न 14 मी विचारणार आहे तुमच्याकडे कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी जात प्रमाणपत्र आहे का. याचं उत्तर होय किंवा नाही असं असू शकतं. याचं उत्तर समजा मी होय असं दिलं तर मला हे मॉड्यूल सेव्ह करायचं आहे. मी सेव्ह या बटनावर क्लिक केलं असता मला ॲप सांगतंय डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस मॉड्यूल आन्सर. मी ॲग्री या बटनावर क्लिक केलं असता ॲप सांगतंय की यू आर इन द रिझर्व कॅटेगरी, सर्वे इज कम्प्लिटेड, थँक्यू. समजा याचं उत्तर मी नाही असं म्हटलं तर हा सर्वे सेव्ह केला असता मला ॲप विचारतंय डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस मॉड्यूल आन्सर, आय से ॲग्री. त्याच्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली आणि मी पुढच्या मॉड्यूलला येतोय जिथं कुटुंबाचे प्रश्न, आर्थिक स्थिती, कुटुंबाची सामाजिक माहिती, कुटुंबाचे आरोग्य असे 5 मॉड्यूल मला दाखवले जात आहेत. मी मूलभूत माहितीचं मॉड्यूल कंप्लीट केलेलं आहे. आता त्याच्यानंतर मी कुटुंबाचे प्रश्न या मॉड्यूलला जाणार आहे. समजा मी जर कुटुंबाचे प्रश्न हे मॉड्यूल न भरता आर्थिक स्थिती या मॉड्यूलला क्लिक केलं असल्यास आणि कंटिन्यू मॉड्यूल असं म्हटलं तर मला ॲप सांगते की हे मॉड्यूल बीवर डिपेंडेंट आहे आणि जोपर्यंत मी मॉड्यूल बी भरत नाही तोपर्यंत मॉड्यूल सी ओपन होणार नाही. त्याच्यामुळे मला मॉड्यूल बी भरणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतरच मी आर्थिक स्थिती हे मॉड्यूल भरू शकतो. आर्थिक स्थिती झाल्यानंतर मी कुटुंबाची सामाजिक माहिती हे मॉड्यूल भरणार आहे आणि कुटुंबाची सामाजिक माहिती हे मॉड्यूल भरल्यानंतर मी कुटुंबाचे आरोग्य हे मॉड्यूल भरणार आहे.